नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी करणार आहे चिकन 65. तर चिकन 65 करण्यासाठी मी घेतलं अर्धा किलो चिकन. चिकन 65 करण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे तुकडे लागतील. हे पहा मी कसे केले, असे छोटे छोटे तुकडे लागतात. आता हे 2-3 पाण्याने धुवून घेऊ. 2-3 पाण्याने मी आता एक वेळ असं धुवून घेतो. तीन पाण्याने आपलं चिकन धुणं झालं. आता काय करायचं, हे हातातनी असं घेऊन एकदम करकर पिऊन घ्यायचं. याच्यातनी जेवढं काही पाणी असेल सर्व पाणी काढून घ्यायचं. हे पण मी जशी काढू राहिली ना तसं सर्व पाणी काढून घ्यायचं. पण 2-3 पाण्यानं धुवायचं, चकचक निघालं पाहिजे असं आपलं चिकन. तर आपल्याला चिकन 65 करायसाठी आपल्याला साहित्य सांगतो काय काय लागते. आपल्याला एक अंड लागणार आहे. कढीपत्ता तर आपल्याला पाहिजेच, कारण की कढीपत्त्याशिवाय चव येत नाही आपल्या चिकन 65 ची. एक निंबू घेतलं, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, अद्रकचा तुकडा घेतला, लसण, मिरची पावडर थोडंसंच लागेल कारण की आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे घेतल्या मी मसाला आपला हा घेतलेला आहे मी चिकन मसाला. तुम्हाला जर समजा तुमच्या घरी नशील तर तुम्ही गरम मसाला पण घेऊ शकता. ह्या थोडासा घेतला मी घरचा गरम मसाला. हे कॉर्नफ्लॉवर घेतलं, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हे तांदळाचं पीठ. बस आपल्याला जास्त साहित्य काहीच नाही पाहिजे, कारण की जेवढं साहित्य कमी असलं तेवढं चिकन 65 आपलं चांगलं बनते. तर चला आता दाखवतो याच्यातनी साहित्य काय काय करायचं आहे आपल्याला. जे हे हिरव्या मिरच्या आहेत ना, ही हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा आणि हे लसणाच्या पाकळ्या सोलून म्हणजे काढून आपल्याला हे सर्व मिक्स वाटून घ्यायचं आहे बिना पाण्याचं. एकदम म्हणजे असं जाडसरच वाटायचं आहे. तर चला मी आता हे तुम्हाला मी वाटून दाखवतो. हे हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लगे लसण हे मी पाट्यावर वाटून घेतलं. तुम्ही मिक्सर मध्ये पण काढू शकता. मी बिना पाण्याचंच वाटून घेतलं. तर सर्वात आधी आपण या चिकन मध्ये आपलं हे जे मिरची आहे बारीक केलेली हे टाकून घेऊ. त्याच्यानंतर हा आपला चिकन मसाला. आपल्याला तांदळाचं पीठ फक्त अर्धा चम्मच घ्यायचा, तर हे आपण नंतर टाकू. आपल्याला अंड आहे ना, हे अंड आपल्याला फोडून घ्यायला लागेल, कारण की आपलं चिकन कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसंच घ्यायला लागेल. जसं जसं लागलं तसं तसं घ्यायचं आहे आपल्याला. एकदम सर्वच नाही टाकून घ्यायचं. अंड फिरून घेऊ आपण एक वेळ, असं मिक्स करून घेऊ आपण. हे आपलं जे अंड आहे ना हे असं मिक्स करून घेऊ. आपल्याला सर्व नाही टाकायचं आहे, थोडं 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 टाकायचं आहे, नाहीतर मग काय ते पाणी जास्त होऊन जाते. आपला मसाला पण टाकून झाला. आता हे निंबू जे आहे ना, निंबू आपल्याला थोडंसंच टाकायला लागेल. नाहीतर तुमच्या घरी समजा दही जर असलं तर दह्यातलं पाणी काढून थोड्यासारखं एवढंसं दही टाकलं तरी पण चालते. पण आता मी निंबू टाकलं. निंबू जर टाकलं तर दही टाकायचं आपल्याला काम नाही. त्याच्यावर थोड्यासारखं मिरची पावडर टाकायचा. तुम्ही टाकू शकता, नाही पण टाकू शकत, पण मी थोडंसं टाकलं. हा आपला घरचा जो गरम मसाला आहे तो गरम मसाला मी अर्धा चम्मच घेतला. आणि चवीपुरतं मीठ. आता तुम्ही चिकन किती घेतला हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर मी थोडंसं मीठ घेतलं. त्याच्याच बरोबर आपण हे अंड जे होतं हे अंड आपण 2 चम्मचच टाकू अगोदर. नंतर जर कमी पडलं तर आपण नंतर टाकू शकतो. हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे आपल्याला 2च चम्मच घ्यायचं आहे, जास्त नाही. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि हे 2 चम्मच तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने काय होते, एकदम कुरकुरीत होतं आपले चिकन 65 जे आहे ना ते एकदम कुरकुरीत होते. आणि हा कढीपत्ता आपल्याला तर पाहिजेच. हा कढीपत्ता काय करायचा, असा अर्धा अर्धा करून घ्यायचा. यानं स्वाद मस्त घमघमाट वास येते, एकदम मस्त होते आपला. आता आपण याले मिक्स करून घेऊ. हातानंच करायचं आहे आपल्याला मिक्स. असं मिक्स करून घेऊ आपण. असं कळलं कळलं होत आलं की याच्यावर थोडं थोडं अंड्याचं जे आपण बनवलं होतं ते अंड थोडंसं टाका लागेल. आता आपण थोडंसं हे अंड्याचं मिश्रण टाकून घेऊ. थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यावर टाकू आता थोडासा का फूड कलर. तुम्ही नाही टाकला तरी पण चालते, मी थोडासा टाकला. आणखीन मिक्स करून घेऊ. कलर हा एकजीव झाला पाहिजे ना त्याच्यासाठी. हे थोडंसं मी अंड्याचं मिश्रण आणखीन टाकलं, थोडंसं कमी पडलं होतं. आता हाताने मिक्स करून घेऊ.
आपला हा चिकनचा जो मसाला आपण तयार केला हा आता मिक्स पद्धतशीर झाला. आता आपल्याला काय करायला लागेल, अर्धा तास याच्यावर झाकण ठेवून देऊ, अर्धा तास मस्त भिजू देऊ. चला आपण आता अर्धा तास झाला आपल्याला चिकन मुरत भिजत ठेवलं होतं आपण मसाल्यात नाही, तर पाहू आता भिजलं की नाही भिजलं. पहा किती पद्धतशीर भिजलं. जास्त पाणी पण नाही सुटलं, जास्त घट पण नाही झालं, एकदम पद्धतशीर अर्धा तास ठेवलं मी, एकदम मस्त भिजल्या गेलं. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करू, हे झाकून ठेवू आणि तेल गरम करायसाठी ठेवून देऊ. तर गॅस पेटून घेतो मी आणि तेल टाकून घेऊ. तेल आपल्याला कमी टाकलं तर चालते, कारण की तेल उरलं तर ते दुसऱ्या कामा येत नाही ना, त्यासाठी थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. थोडस म्हणजे जास्त पण कमी नाही घेतलं आणि जास्त असं लय मोठं पण नाही घेतलं, पद्धतशीर घेतलं, जेवढं लागते तेवढंच घेतलं. आपलं तेल मस्त तापलं. आता काय करू, आपण थोडस टाकून पाहू तेलात. नाही आपण पावर थोडासा जास्त वाढवलेला आहे, कारण की पहिला घाणा आहे ना आपला, त्याच्यासाठी. तर मी थोडस टाकून पाहतो. मस्त तपलं आपलं तेल, पाहू शकता तुम्ही किती मस्त तपलं. आता पावर कमी करून घेऊ, कारण की आपलं तेल जास्त तपलं ना, त्याच्यासाठी. तर आता आपल्याला याच्यातलं हे एक एक पीस घ्या लागेल, याच्यात टाकून देऊ तेलात. असं वेगवेगळ्या ठिकाणी टाका लागेल, नाही तर मग काय होते, असे चिपकतात ते. पावर कमीच करावं लागेल बरं आपल्याला. मस्त आपलं तेल पण तपलेलं आहे. पहा किती पटकन होते, लेकरं पण एवढे आवडीनं खातात म्हटलं, एकदम असे क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात. तांदळाच्या पिठानं मस्त कुरकुरीत होतात, त्यासाठी तांदळाचं पीठ टाका लागते. घरी एकदा फक्त करून पहा तुम्ही, एकच नंबर लागतात. एक घाणा आपण पहिल्यांदा काढून घेऊ, नंतर दुसरे टाकू. हे कसे निघतात आपण अगोदर चिकन 65 कसं होते, कसं तयार होते, कसं तेलात शिजल्या जाते नाही जात, आपण अगोदर पाहून घेऊ. आपला पहिल्याच घाणा असल्याच्यानं आपल्याला पावर जरासा वाढवा लागेल, कारण की पहिल्याच घाण्यात एवढं काही तेल तपत नाही. कमी जास्त करत राहायचं, नाही तर मग काय होते, जास्त जर पावर असला आणि तेल जर जास्त तपलं तर मग हे एकदमच जळून जातात. आतमध्ये जे चिकन असते ते मग शिजत नाही पद्धतशीर. अर्धा तास आपण याच्यासाठी ठेवलं होतं मसाल्यात टाकून, की जेणेकरून मस्त चिकन ज्यावेळेस आपण धुतल्यावर ते भिजत ठेवतो ना मसाला, तर ते आतमध्ये मस्त ते हे मीठ गीठ मसाला मिरची पावडर हे मस्त अंदरून असं एकदम चविष्ट झाले पाहिजे, त्यासाठी आपण मसाल्यात टाकतो. किती मस्त होऊ राहिले. चला आता आपले मस्त हे चिकन 65 मस्त तेलात शिजल्या गेला. आता पावर कमी करून घेऊ आणि काढून घेऊ. किती मस्त कलर आला, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त एकदम कुरकुरीत झाले, एकच नंबर. असे काढून दाखवतो तुम्हाला. आता हे थंड होईपर्यंत आपण दुसरा घाणा काढून घेऊ. असाच पावर वाढून घेऊ, कारण की तेल लवकर थंड होते ना, त्याच्यासाठी. जसं आपण पहिला घाणा काढला होता तसंच आपल्याला दुसरा घाणा पण काढून घ्यायचा आहे. आपला दुसरा घाणा पण आता टाकून दिला. थोडस आपल्याला तेलात शिजू द्यायला लागेल, नंतर पलटवायचं. आता लगेच नाही पलटवायचं, कारण हे चिकन जे आहे आपलं हे, तर याच्या खालून ते शिजल्या गेले पाहिजे, त्याच्यासाठी अगोदर खालून शिजू द्यायचे, नंतर आपल्याला पलटून घ्यायचे. आता मस्त खालून झाले, आता परतून घेऊ थोडस. असं परतून घ्यायचा. पावर वाढूनच घ्यायचा आहे आपल्याला, कमी जास्त करायचं आहे. दुसरा घाणा पण आपला तयार झाला. आता गॅस बंद करू आणि तुम्हाला मी काढून दाखवतो दुसरा घाणा पण कसा झाला. आता पाहू शकता तुम्ही. नक्की ही रेसिपी करून पहा.
अशा सर्व काढून घेऊ. तुमच्याजवळ लाईना झारा असला तर तुम्ही लाईना झाराने पण काढू शकता. तर झाले हे आपले काढून चिकन 65. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सपोर्ट पण करा. एवढे मस्त कुरुम झाले, कुरकुरीत झाले. तुम्हाला मी एक फोडून दाखवतो. पहा, आतमध्ये पण एकदम मस्त शिजलं, पाहू शकता तुम्ही. आणि कुरकुरीतही मस्त झाले. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.